नमस्कार. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत, लवकरच हनुमान जयंती येत आहे. तर हनुमान जयंती 2026 1 की 2 एप्रिलला कधी आहे जाणून घेऊत आपण हनुमान जयंती. तसंच पूजेसाठी काय आहे मुहूर्त व योग्य नक्षत्र पण आपण जाणून घेऊ. चला तर बघूया. रामनवमी नंतर काही दिवसांनी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. पंचांगानुसार हा सण चैत्र पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा हनुमान जयंती कधी आहे व पूजा करण्यासाठी मुहूर्त आणि योग्य आणि नक्षत्र जाणून घेऊयात. चला, हनुमान जयंती कधी आहे, हनुमान जयंतीची पूजा पद्धत, हनुमान जयंतीला योग्य काय आहे ते आपण जाणून घेऊया. प्रभू रामाचे परम भक्त वायुपुत्र महावीर आणि पराक्रमी हनुमानजी यांचा जन्म रामांना त्यांच्या कार्यात सहायता करण्यासाठी झाला होता. हनुमानजींच्या जवळ जन्माच्या वेळी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा, चित्रा नक्षत्र आणि वार मंगळवार, सूर्य मंगळ आणि गुरु शुभ स्थितीत होता. शूर हनुमान हा भगवान शिवाचा अवतार होता, म्हणून त्याला रुद्रतार असे म्हटले जाते. त्यानेच भगवान रामाला संकटातून मुक्त केले, म्हणून त्याला संकटमोचन असेही म्हटले जाते. त्याने लोकांच्या अग्निकांडाच्या वेळी शनिदेवाचे दुःखही दूर केले होते. त्याने त्याला रावणाच्या कैदीतून मुक्त केला होता. तो अत्यंत ज्ञानी आणि हुशारी होता. त्याने सूर्यदेवाकडे शिक्षण घेतले होते. हनुमान जयंतीचा पवित्र सण गुरुवार 2 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. पंचांगानुसार पौर्णिमेची सुरुवात 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 वाजता होत आहे आणि 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 वाजता संपणार आहे. उदय तिथीनुसार चैत्र पौर्णिमा गुरुवार या 2 एप्रिल रोजी आहे. त्यामुळे हनुमान जयंती देखील गुरुवार 2 एप्रिल रोजी साजरा करण्यात येत आहे. म्हणून हनुमान जयंती हे हनुमते तत्व म्हणून ओळखली जाते. रामनवमी ते हनुमान जयंती काय आहे, हनुमान चालीसा पठण करण्याचे पण महत्व तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. हनुमान चालीसा महत्व आणि श्रद्धा जाणून घेऊया. हनुमान जयंती मुहूर्त. पौराणिक कथेनुसार हनुमानाचा जन्म पहाटे झाला होता. 2 एप्रिल रोजी हनुमान जयंतीसाठी सकाळची शुभ वेळ होती. 6:10 ते 7:44 ही वेळ शुभ मानली जाते. जे का लोक काही कारणावश हनुमान जयंती पूजा करू शकत नाही, ते सायंकाळी पूजा करू शकतात. त्यासाठी सायंकाळची मुहूर्त सुद्धा आहे. 6:39 ते रात्री 8:06 या दरम्यान आहे. म्हणजे तुम्हाला जर सकाळी नाही जमले तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा हा मुहूर्त आहे, तुम्ही पूजा करू शकतो. हनुमानजीची पूजा करावी व अमृत सर्वोत्तम मुहूर्त सर्वात शुभ वेळ आहे. त्यानंतर रात्री 8:06 ते 9:32 4 सामान्य मुहूर्त आहेत. हनुमान जयंती दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पहाटे 4:38 ते 5:24 असतो. अभिजित मुहूर्त हे दुपारी 12 ते 12:30 असतो. ध्रुव योग आणि हस्त नक्षत्र साजरी केली जाणारी हनुमान जयंती. या वर्षी हनुमान जयंती ध्रुव योग आणि हस्त नक्षत्रागत साजरी केली जाईल. ध्रुव योग म्हणजे पहाटे पासून दुपारी 2:20 चालेल. त्यानंतर वाघाव्या योग येईल व त्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत 5:48 हा नक्षत्र प्रभावात असतो. त्यानंतर चित्र नक्षत्र हे ध्रुव योग हा एक शुभ योग असून कोणतीही स्थिर कामासाठी तो योग्य आहे. तसंच आपल्याला जप करायचे असेल त्या दिवशी मारुतीरायांचे तर 108 वेळा तुम्ही जप केला तरी चालेल. काय आहे यामागील शास्त्रीय कारण? हनुमान जयंती कुठे साजरी केली जाते? उत्तर भारतात चैत्र पौर्णिमे दिवशी हनुमान जयंती साजरा केली जाते. तमिळनाडूमध्ये जयंती मार्गशीर्ष अमावस्या किंवा अगहन अमावस्या या दिवशी साजरी केली जाते. कर्नाटकात मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशीला हनुमान जन्मदिवस हे साजरा केला जातो. याला हनुमान मुहूर्त सुद्धा असे म्हणतात. आंध्र प्रदेशात आणि तेलंगणात वैशाख कृष्ण दशमीला हनुमान जयंती साजरा केली जाते. तसंच श्रीरामाप्रमाणेच हनुमान जयंती सुद्धा साजरी
मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते व भक्तिभावाने व उत्साहाने साजरी केली जाते. हनुमानाची उपास करण्याची पद्धत विभिन्न असली तरी हनुमाताचे भक्तांच्या पूजेविधीत सातत्य असते. त्यामुळे हनुमान जयंती असो किंवा आठवड्यातील शनिवार बजरंगबली जे हा नारा संपूर्ण भारतामध्ये ऐकण्यात मिळतो. तसंच आपल्याला हनुमान जयंतीच्या अगोदर हा उपाय करायचा आहे. तुम्हाला हा उपाय कोणत्याही मंगळवारी करा किंवा तुम्ही वर्षभर कधी मंगळवारी केले तरी चालेल. मारुतीरायाच्या मंदिरात जाऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे व कोणतीही इच्छा असेल तुमची ते पूर्ण होती. तर आपल्याला काय करायचं, मंगळवारी करायचा हा उपाय आहे. आपण कोणतेही काम करण्यासाठी खूप मेहनत करतो तरी पण आपल्याला यश प्राप्त होत नाही. आज तुमच्यासाठी एक उपाय आणला आहे, तो तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने करा. बघा, तुमच्या कामात यश आल्याशिवाय राहणार नाही. आणि श्रीरामाचे भक्त हे हनुमान आहेत, त्यांचे दूत आहेत. म्हणून मारुतीरायाचे हे उपाय करायचे आहे. तुमच्या घरात काहीही प्रॉब्लेम असेल तर तुमच्यावरती केस असेल कोर्टात किंवा तुमच्या जमिनीवर कोणी काही कब्जा केला असेल किंवा तुमचे काही धंदा नोकरी समस्या असेल तर तुम्ही किंवा घरात कलेश होत असेल तर हा उपाय करा. तुम्हाला हा उपाय मंगळवारी करायचे, कारण ही करायचा आहे. मंगळवारी हा रामभक्ती मारुतीरायांचे वार आहे म्हणून तुम्हाला मंगळवारी सकाळी स्वच्छ आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे व तुम्हाला मारुतीरायाच्या मंदिरात जायचे आहे. आणि तुम्हाला 9 लवंगा घ्यायचे आहेत. समोर फूल असलेले घ्या, म्हणजे लवंगाला कसं समोर जे फुल असते ते लवंगा घ्यायचे व त्याची माळ तयार करायची आहे आणि मारुतीरायाला अर्पण करायचे आहे. प्रसादासाठी गुळ आणि शुद्ध गायचे तूप घ्यायचे आहे, घेऊन जायचे. आणि तुम्ही लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आणि मंदिरात जाऊन सिंदूर व तेल मारुतीरायाच्या डोक्यावर अर्पण करा. नंतर सिंदूर आणि तेल हे मारुतीरायाच्या पायावर आले की ते आपल्या कपाळावरती लावून घ्यायचे आहे. आणि हा उपाय करताना जय श्रीराम जय श्रीराम या नावाचा जप करायचे आहे. आणि तसेच गुळ आणि तुपाचा नैवेद्य हनुमंतरायाला अर्पण करायचे आहे. आणि जे लवंगाची माळा आहे आपण मंदिरात नेला आहे तो आपल्या उजव्या हातात ठेवा आणि हनुमान चालीसा एक वेळा म्हणायचं, म्हणजे आपल्याला ती जी माळ केली आपल्या उजव्या हातात ठेवून एक वेळा हनुमान चालीसा म्हणायचे आहे. ते झाल्यानंतर हे हार मारुतीरायांना अर्पण करा आणि आपले जे पण समस्या असतील ते मारुतीराया समोर बोलायचे आहे व श्रद्धा ठेवून हा काम करायचे आहे व तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. असे तुम्हाला फरक जाणवेल तर परत तुम्ही पुढच्या मंगळवारी सुद्धा करू शकतो. असं आहे, तुम्हाला जितकं फरक जाणवेल तसं तुम्ही हे उपाय दर मंगळवारी जरी केले तरी आपल्याला चालेल. अशा प्रकारे तुम्हाला मारुतीरायाची सेवा करायची आहे. लवकरच त्यांचा जन्म दिवस येत आहे म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. हे उपाय तुम्ही दर मंगळवारी जरी केलं तरी येते, म्हणजे जसं तुम्हाला यश वाटेल, तुमच्या कामात प्रगती होईल तसं तुम्ही हा मी सांगितल्याप्रमाणे उपाय करू शकतात. लवंगा घेऊन आपण काय करायचे, फुलं असलेले लवंगा घेऊन त्याची माळ करून आपल्याला मारुतीरायाला अर्पण करायची आहे. बघा, तुम्ही हा उपाय करून तुमचे काही अडचणी असतील तर ते अडचणी दूर होतील. तुम्ही एवढंच कसं आहे, आपल्या मनात श्रद्धा ठेवून करा. तुम्ही कोणती मनात जर श्रद्धा ठेवून केलं तर तुमचे काम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याला काय करायचंय, आपल्याला हा उपाय मंगळवारी करायचा आहे. जर तुम्हाला तसंच तुम्ही करत गेल्यासारखं तुमच्या कामात यश येत असेल तर तुम्ही दर मंगळवारी सुद्धा हा उपाय करू शकता. बघा, आपल्या घराजवळ मारुतीरायाचे मंदिर असते, तुम्ही जाऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे. करून पहा. जय बजरंगबली, जय श्री प्रभू रामचंद्र की जय. श्री स्वामी समर्थ.